पुस 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 लवकर. अंगात काय ताकद आहे का नाही? पुस. जरासा जरी डाग राहिला तर तुला दाखवतो. अक्कल आहे का नाही? मी कुठे लिहिलंय? तेच ज्यांनी कोणी लिहिलंय की नाही त्याला अक्कल आहे का नाही? कसं पी वाढवून घेताय? सुरके तू गप पुस, नाही तर तुझं काही खरं नाही बघ. तुझ्याशी लगीन झाल्यापासून सारखं पेशंट असल्यागतच वाटतंय मला. आणि एवढं भडकायला झालंय काय? काय झालं? माझा दारूचा बिझनेस बंद केला त्या बाईनं. समजा बायका माझ्या अंगावर घातल्या. आता बायका मला अक्कल शिकवणार काय? नाही पण ए पुसग तू. हे समजा त्या सूर्याचं काम असणार आहे. स्वतः दारू पित होता तेव्हा चालत होतं. आता सुधारायचं नाटक करून माझाच बिझनेस चौपट करावा. अहो पण दारूने लिव्हर खराब होतो ना. ए पुस, मला अक्कल शिकवू नकोस. मला अक्कल शिकवलीस की नाही तुझंच बीपी झिरोवर आणतो बघ आता. कर काम. हा ते सरपंचकीची निवडणूक लईच हार्डवाले. त्या अंजलीला दावायलाच पाहिजे यो पप्या काय चीज आहे ते. आणि सुरुवात त्या सूर्यापासून. कुठं आहे सा? एक महत्वाचं काम आहे. मला कंटाळा आलाय. बरं मग मी तुला खायला आणू काय, म्हणजे तुझा कटाळा जाईल. नको. माऊ कुठे आहे? अरे ती इलेक्शनच्या कामाला बाहेर गेल्या. आणि राणा तो बी इलेक्शनच्या कामात, नाहीतर शेतात गेला असेल. दोघं बी कापत. मला त्याला घरी बसून लय कंटाळा येतो. अरे मग जा बाहेर खेळायला. माऊ अंजली त्याला जरा अभ्यास जादाचा दे बाई. का? अगं घरात बसून कटाळ येतोय म्हणतोय. काय रे लाडोबा, कसला कंटाळा आलाय तुला? तू बी नाही, राणा बी नाही, काका बुका बी नाही. काय करू मी एकटा घरात? आता मी आलीये ना घरी, मग सगळा वेळ फक्त तुझा. खरंच? हो. आता ह्यो बघ राणा बी आला. पण ते घर लपाटपी कया. नाही नाही, नको नको, लपाछपी नको. लाडू, तुला एक गंमत माहितीये का? अख्ख्या गावात मला शुभेच्छा देणारे संदेश लिहिलेत कुणीतरी. म्हणजे संदेश म्हणजे अरे असं भिंतीवर मोठमोठ्या अक्षरात माझ्यासाठी लिहिलंय. काय? शुभेच्छा. कुणीतरी शुभचितंक आहे. कोण येऊ? आता काय माहिती कोण आहे ते, पण तुला माहितीये गावभर त्याची चर्चा आहे. काय हो, तुम्हाला माहितीये का कोण आहे? मला नाही हो. म्हणजे ते मी बी बघितलं ते गावात न जाताना ते लिहिलेलं, पण कोणी लिहिलंय ते माहित नाही. हो का? असेल कोणीतरी लिहिलेलं. होय. पण तुम्हाला एक सांगू का, जे लिहिलंय ते चुकीचं लिहिलंय. चुकीचं? हो. काय? शुभचिंतकच्या ऐवजी शुभचितंक असं लिहिलंय. नुसत्या अनुस्वाराने अर्थ किती बदलतो ना. चीच्या ऐवजी तवर अनुस्वार दिला. तरी मी सांगत होतो त्या बरकतला. काय सांगत होतं? नाही नाही काय नाही, ते आपलं मळ्यातलं. बस बस, अजून खोटं बोलायची गरज नाही. तुम्हीच लिहिलंय हे कळलंय मला. कसं? सकाळी तुमच्या हाताला लागलेला रंग बघितला आणि मग शुद्ध लेखनाची चूक माझ्या बरोबर लक्षात आलं. म्हणून सांगते, नीट शिका. ए लाडू चल, अंजलीबाई समजत नाही तर समजत बसते. लवकर. गोदात का आले मी आवरून.
काय मग लाडू शेठ आज एकदम निवांत बसलाय. मग काय करू? राणा भाऊजी, ते जाऊबाईंना शुभेच्छा देण्यासाठी भिताड कुणी रंगवल्या काय कळलं का हो? नाही राणादा खोटं नाही बोलू म्हणते माऊ. तूच लिहिलंय ना वा? लाडू तुम्ही लिहिलं? हा म्हणजे ते जरा ते अंजलीबाई इलेक्शनला उभे आहेत ना म्हणून मग. राणा भाऊजी, अहो इलेक्शनला तर आम्ही बी उभं नवं, आमच्यासाठी कुठं दिल्या असल्या शुभेच्छा? हे बघा राणा भाऊजी, तुमचा तुमच्या बायकोवर जीव आहे हे कळतंय आम्हाला, पण तुम्ही आमच्या बाजूने उभे हे बी जरा ध्यानात घ्या. तुम्ही शब्द दिलता आम्हाला. वय वहिनी हे तुमच्या बाजूनच आहे. आमच्याच बाजूने आहे तर मग सभेला असं का झालं बरं? एकच माणूस आणला, तो बी तो म्हातारा बहिरा, आणि इथं जाऊबाईंसाठी मात्र अख्ख्या गावभर रंगरंगोटी. हे काय बराबर केलं नाही सा बघा राणा भाऊजी तुम्ही. राणा भाऊजी, तुम्ही खरंच आमच्याच बाजून आहे ना ग? वय वहिनी खरंच मी तुमच्या बाजूने आहे. मग बायकोवरचा जीव जरा कमी करा बरं. तुम्ही घरात तुमचं प्रेम दावतासा, पण आमचं नुकसान होतंय त्यात. ठरलंय नवं, घरात प्रेम आणि घराबाहेर राजकारण. परत अशी चूक होणार नाही वहिनी. शब्द द्या आम्हाला. दिला. ठीक आहे, मग इथनं पुढं इलेक्शनची मदत, प्रचार, जे काय करायचं ते फक्त आमच्यासाठी. अरे काय थंडी आहे काय? ए सच्या, वरडायला कशा लागलीस? तुझ्या वरडण्याने जाळ सगळा इजा आलाय बघ. अरे माझा आवाज मोठा आहे म्हणून तर अख्खं गाव जेवतंय. तुझा आवाज म्हणजे काय पंचपक्वानाचं ताट आहे वय सगळ्या गावाचं पोट भरायला? अरे तसं नाही रे बाबा, गिन्नीच्या आवाजात मला मोठ्यानं बोलायला लागते, ती सवय लागली. आणि कसं आहे, मी जर मोठ्यानं ओरडलं नाही तर मग दळपा होणार कशी? ए उगीच काहीतरी फेकू नकोस. तुझ्या वरडण्यानं काय ज्वारी दळते वय? अरे किती पाहिल्या, कन्या किती, पीठ कसं पाहिजे हे समजायला ओढून सांगायला लागते, म्हणून ओढायला लागते बघ मला. हे तुझं बारे, तू जर का नाही हॉस्पिटलमध्ये कामाला असतस की नाही हा तर मुकच झाला असतस. तुला काय कळते त्यातलं? मला काही कळतंय सच्या, तुला सांगतो यावेळी अंजलीबाईंच्या इलेक्शनला बघ, ह्या आयडियाच्या युनिव्हर्सिटी मध्ये एक एक आयडिया असा काढतो की नाही की असं बघत बसशील तू. याऊ द्या, हा? बरं झालं इलेक्शन वरून आठवण करून दिलीस ते. अरे गावातली काय काय लोक अंजली वहिनीच्या लय नाराज आहेत बघ. कोण कोण नाराज आहेत नुसती त्यांची नावं सांग रे. नाही त्यासनी टाम उगून सुधारला की नाही जर नावाचा. अरे आवद्या, हा? अंजली वहिनी काय सांगले? काय सांगले? भांडणं करायची नाही सांगले का नाही? तिथंच तर रे, जरा सूड दिली असते की नाही दाखवलं असतं सगळ्यासनी. हो सनिता, याला सांगाय की मारामारीची भाषा करायला बघा. याव द्या. हा. अरे वहिनीनी माणसाला माणूस जोडायला सांगितलंय आणि तू तोडायला निघालास रे. हो याचं काय ऐकायला लागलाय सा? हे गिरणीत राहून राहून याचं कान झाल्यात बाद. ए जा बाबा, तुझी सासू अंजान आळा घाल जा जरा. जा. हे भारी काम आहे बघ, हे सगळ्यात जगातलं भारी काम. आता सासू आणतो आणि जाळ्यात टाकतो, हे जगातलं सगळ्यात भारी काम. आता सासूच घेऊन येतो. सासू, अरे अरे माझी सासू मी गुन्ह्यात जाळ टाक. अरे उद्याचं काय काय प्लॅनिंग? आज निम्मगाव झाले, उद्या ते वस्ती चक्कर माऱ्या. उद्या सगळी वस्ती पण कव्हर करून टाकूया. चालतंय. सूरज, ह्यान कशाला आलाय? अरे तुला राग येणं साहजिकच आहे, पण मला एक सांगायचं होतं. सांगू का? राणानं अंजलीला सांग मी चुकलो म्हणून. अरे त्या पप्प्याची लायकी माहितीच होती मला, त्याच्या नादाला लागलो, ती लई चूक झाली बघ माझी. पण झालं आता. अरे उठता बसता पप्प्याकडे लय अपमान होतोय मर्दा. तू माझी साऊस होती त्याच्याकडे जायची. अरे आता झालं गेलं, गंगेला मिळालं की.
मला तुमच्यात घ्या की. नाही नाही नाही, वहिनीच विचारायला लागते. हे तू माफ केलं म्हणते, मग राणा अंजली म्हण बघू माफ केलं म्हणून. अरे पाया पडतो मी तुझ्या. ठीक आहे. हा, पण वहिनींनी सांगितलंय माणसाला माणूस जोडायचं, म्हणून वय म्हणा लागलोय. अरे लय झालं माझ्यासाठी. बर, माझं एक काम होतं तुझ्याकडे. बोला. हो बापू, हो आत्ताच माफ केली की तुम्ही डायरेक्ट दारूबंदी आहे गावात. दारू पिणाऱ्याची गाडवावरनं दिंड काढणार आहेत, लक्षात आहे ना? मग काही सरले असा. अरे पण ही दारू नाही, ही ऑर्गॅनिक मध आहे. अरे सिटीमध्ये लय डिमांड आहे या मधाला. हे सूरज, मी काय म्हणतोय, तुझ्या बिझनेस मध्ये या मधाला बी जागा दे की. अरे एक नंबर क्वालिटीचा मध आहे, टेस्ट तर करून बघ. मध आहे ना व, मध्ये इकडे आणा. नाही तुला नाही, सूरजला घ्यायला पाहिजे. अरे त्याशिवाय क्वालिटी कळणार आहे होय. तू घे बघू. अरे मी तुमच्यातलाच आहे, घे की. यस. मिंचा तर आता मी सांगतो तसं बॅनर बनवायचं, एकदम छान बनवायचं. कायच करू नको, एकदम मस्त बनवतो. मी म्हणलं होतं, घावला की एकेकाला सोडतच नाही. पहिला नंबर त्या सूर्याचा. मिंचा मिंचा, उद्या सकाळी जय किसान पॅनलला पहिला सुरंग लागणार. सनिदा, ही बाटली तर त्या बापूला. चक्का. हे काय नाही म्हणायचं आता. अगं बाई, हे आणि काय म्हणायचं. अंजली वहिनीनी एवढा गावात दारूबंदीसाठी प्रचार केला आणि घरातच कमी पडला म्हणायचं. आता आम्ही आमच्या नवऱ्यासनी काय सांगावं. बघ की, चल काय काय बनवाच म्हणायचं. जे बोलल ते खरंच. हुकुमशाहीची गावाला सजा, सनिदा मारतो मजा. आम्हाला अक्कल शिकवली आणि स्वतःच टुलकी गडी. चांगलं गावालाच फसवायला की. अरे बाप रे, आता कसं व्हायचं रे देवा. सनिदा, वाट लावणार इलेक्शनची. हो द्या, बघ काय काय रे. बघते काली. सनिदा, ही बाटली म्हणजे बापू. सूरज, सूरज, सूरज. नंदिता, हे नंदिता, रानात आवाज द्यायला बघ. सूरज, आम्हाला नाही रे.
तुला हाका मारायले बघ बरं. आलो 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 की थांब. ह्यो काय तमाशा आहे? कशाचा? हे काय अच्छा हे होय, ते अवध्या आणि मी काल राज्याला बसलो होतो की नाही. बघा कसा तोंड वर करून बोलतोय ते. वहिनी म्हणवत्या ते बरोबर म्हणवत्या. तू सुधारणार नाही कधी. पण झालं तरी काय? झालं काय? दारू पिऊनच्या पिऊन वर झालं काय? डोळ्याच करा ना. मी कशाला दारू पिन? मग हे काय आहे? अरे समजा गावभर पोस्टर लागलेत. आणि फोटोही फिरतात गावभर. राणादा ते सेंद्रिय मध आहे. अरे पण समजा गाव दारू म्हणताय. खरं सांगायला लागलोय, दारू नाही. अरे का खोटं तुझ्या मनाला माहित. तुझ्यावर विश्वास ठेवला तेच चुकलं आमचं. होईनी अहो तुम्ही सांगा की राणादाला. अहो आता त्या काय सांगणार बिचाऱ्या. दारू बंदी म्हणून त्यांनीच अख्खं गाव पेटून उठवलं आणि घरातच सुरू झाली दारूला. मी दारू पिलेलं नाही. राणा, अंजली, खाली या लवकर, बायका आल्यात. राणादा वा, शेवटी बायकोवर जीव आला म्हणायचा की. आता नवरा म्हणल्यावर बायकोला तर मदत करणारच म्हणा. हे मदत बिदत काय नाही, जाऊन झोप जा. अरे मदत कस काय नाही. जाऊबाईंनी एवढा मोठा पुढाकार घेऊन दारूबंदी केल्या, गावभर फेमस झाल्यात आणि इलेक्शन जिंकल्यागत खुश झाल्या त्या जाऊबाई. पण आमच्या नवऱ्यानं जाऊबाईंना मान खाली घालायला लावली. आता ही आम्हाला मदतच झाली की नाही. माझं डोसकं फिरू नको सांगतोय आधीच. ते फिरलंय म्हणूनच परत या लाईनीला गेलास तू. हे बघ सूरज, आमच्या पार्टीमध्ये का नाही दारूबंदी नाही, तर तू आमच्या पार्टीतच ये बरं. तुला सांगितलं ना दारू प्यायला नाही म्हणून. काय भरोसा, पिला बी असशील. तुला इलेक्शन पासून लांब ठेवा म्हणून जाऊबाईला सांगायलाच पाहिजे बघ. थांब जाऊन सांग. हे काय बराबर केलं नाही अंजली वहिनी तुम्ही. अहो गावाचा पुढाकार घेऊन दारूबंदी केली आणि आता तुमच्याच घरात दारू. तर माझ्या नवऱ्याला दरडावून सांगितलंय दारू प्यायला तर जेवण बंद. आता कुठल्या तोंडाने सांगायचं. तर गावातली पण माणसं म्हणणार तुमचा उमेदवार घरातच सुधारणा करू शकत नाही, मग कशाला उगाच आम्हाला उपदेश करत फिरताय. आता तुम्हीच सांगा कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर. हेच म्हणत होतो आम्ही बी. आमच्या ह्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काय अर्थ नाही हो. असं काही नाहीये. आम्ही सूरज भाऊजींना विचारतोय नेमकं काय झालंय ते. काय झालं त्याचं पोस्टर लागलंय की त्या विचारायचं काय आता. सरळ सरळ दिसतेच की सगळं. नाही, आधी सूरजला विचारूया. आधीच सनिदाचं नाव खराब, त्यात हे माणसं जे काय समजायचंय ते समजूनच जाणार बघा. आपण उगाच दारूबंदीचा कार्यक्रम हातात घेतला बघा. आपणच तोंडावर पडलोय. या समजाच्या इलेक्शनवर लय वाईट परिणाम होणार आहे अंजली ताई.